आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या 3 मोठ्या बातम्या। सरकार झुकले, रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, 4 दिवसात निर्णय न झाल्यास पुन्हा संघर्षाचा इशारा। एसपी साहेब त्यांच्या पोर्टासाठी आपण या ठिकाणी आलो। ते म्हणजे आमचे मित्र रविकांतजी तुपकर। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो। आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले। त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू। अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ। बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील। आम्ही थांबणार नाही, लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी। पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे, त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे। किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे। नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल। या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। काल मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो। 4-5 आठवड्यानंतर बोलणं झालं, सकाळपासून बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती MLC चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती। त्यानंतर मी रात्री उशिरा जामनेरला त्या ठिकाणी आलेलो आहे। त्यांना विनंती केली की 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात, डॉक्टरांनी पाठी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता इतरी प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपण प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विषयी बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO प्रवीण परदेशी ज्या समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, कनेक्टचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या मांडूया। ज्या ज्या शक्य आहे करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे। आपलं सरकार मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आमच्या काही असतील पवार ते सगळेजण त्या ठिकाणी सकारात्मक आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणीची जाणीव आम्हाला या ठिकाणी आहे आणि यावर्षी तर दुष्काळी वर्ष आहे। विरोधी प्रभावामुळे थोडा पाऊस कमी पडणार आणि मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे। त्यामुळे निश्चित आपलं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतील अशी मला अपेक्षा आहे, खात्री आहे। म्हणून मी रवी भाऊंना आता विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आताच उपोषण सोडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि या आठवड्याभरामध्ये म्हणजे 4-5 दिवसामध्ये उद्या शनिवार रविवार आहे, येणाऱ्यानंतर 4-5 पहिल्याच आठवड्यामध्ये कारण आता अधिवेशन आहे आपल्याला कल्पना आहे आणि त्यातून 10 दिवस वेळ काढावा लागेल आपल्याला आणि वेळ काढून माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ बैठकीची मी त्या ठिकाणी घेतो। आपण आपले 7-8 लोक सोबत घेऊन आपल्या टीम मधले आपण त्या ठिकाणी यावं, निश्चित आपण आम्ही चर्चा त्या ठिकाणी करू आणि यातून शेतकऱ्यांना निश्चित काय काय अजून
देता येईल, तुमच्या मते काय कमी आहे जास्त आहे, सगळ्या बाबतीमध्ये असेल. आपल्या 27 मागण्या या ठिकाणी आहेत. मला वाटतं सकारात्मक आपण त्या ठिकाणी चर्चा करूया आणि योग्य निर्णय त्या ठिकाणी करू. नमस्कार. सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एक मनापासूनचा प्रश्न आहे. जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो, तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब. यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो. जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा विश्वास आमची ताकद. एसटी आरक्षणासाठी गोर बंजारा समाजाची रणशिंग फुंकली. 12 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू. आणि हे सारे समाज है ना, जर एकच एसटी आरक्षण जर मळगो ये सारी बापेर बाप बन जाओ ये वातेरो डर ये लोग लागच और वो टाइम में भी लागो के न आपले ना अबे थाणी ये आरक्षण कंती गळम रखाड मेलेच करताय ना आपले आपले टकड़ा करना के कती एससी में कती एसटी में आणि कती ओबीसी में कती ओपन में कदी विजय में कती काय से ही प्री प्लान ठराव ताणी टकड़ा 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 करताय नाळे नाळे जागे आपले हाल बेहाल कर मेलेच. परिस्थिती कतरी गंभीरच आते ती समजा आतेर आपण पोरी जर पर आपण तेलंगणा दिने तू एसटी हे जावच तू एसटी कॅटेगरी फॅसिलिटी मिळच बरोबरच. वतेर पोरी जर आपण करण लाय तो वन एसटी मरो को छुट जावच ना आता व्हीजीएम किंवा काहीच मिळे नाही वन. परिस्थिती देखो कतरी गंभीर. राजस्थान माई आपणच गोरमाटी पुरे राज्य माई कती ओबीसीमच आणि कती एससीमच एकच राज्य. छत्तीसगड बी नुच ओरिसान तो एके जिल्हा माई आपले समाज नाळी नाळी कॅटेगरीज म्हणजे कतरा मोठं अन्यायचं विचार करे श्रीकवाद. 4 नोव्हेंबर जो को मुख्यमंत्री सोबत मीटिंग खाण मेले ते तर शेवटी एकनाथ शिंदे फोन आयो आणि विनंती कीधो म्हणे संदेश भाऊ म्हणे उद्या मीटिंगच ठेवलेली आहे त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. तर माझी विनंती आहे म्हणे तुम्हाला की तो आंदोलन थांबवा आणि तुम्ही मीटिंगला या. तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर निश्चितच विचार करू. अब हानू कहते खमल आपले लोग कहीं व्यापस केरो से जाए दो अब सारे केन लगे पर आत्रा आड़मुटी पर मत करावा आजी ओनुरकन जानो छ. अब आपने सुप्त हानू केन लगे जर माको बापू ठीक से डीसीएम जर बोल रो सर तो थाम जावा आज ही करे हमको जन देखे जना. तो ये सारी करेर बाद 4 तारखेना मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग हुई. मीटिंग म्हणजे मुख्यमंत्री सोबत मीटिंग करेना जवळपास लारेरो 2-3 महीनारो टाइम चलेगो. देखो तुम वेळ को जारोच मीटिंग वेगी मीटिंग में वो तो डिक्लेअर कीधे की बा ये आरक्षण सारू एक समिति आम नेमा छा समिति नेमे सारू मुख्यमंत्री डिक्लेअर करना को. आप डिक्लेअर करना को तो समिति काम करनो न करनो कामे लागलो नहीं समिति आज ही 3-4 महीना घाल दी ने 3-4 महीना घालेर कारणे ती 3-4 महीना घालेर कारणे ती आज ही सारी थंडेगार है आपण आणि वर बादेम पच म विचार कीधो की सारी शिळेगार पडगेच थंडे वेगेच भा आपण काहीतरी कणू लागे करताय. लारेर 7 तारखेनं पुरे महाराष्ट्र में गोर सेनावडीती एकेच दन एकेच वेळानं जवळपास 300 जागे पर निवेदन दिने कती तहसीलीन दिने कती जिल्हाधिकारी दिने कती विभागीय आयुक्तान दिने आणि कती वो महाराष्ट्र जे पोर्टल रचो पोर्टल पर भी निवेदन खाले म्हणजे वो डायरेक्ट प्रोसेस और उत्तर देणं लागस. आणि वो परिणाम करता है हम 7 तारखे निवेदन दिने मंत्री महोदय हमने देखन 6 तारखे पत्र काढना को कि बा ये काय से देखो करन पण वरो परिणाम असो हो की पचे एक जीआर निकळो नो जीआर एर माही जे काय वो लोक छ म्हणून सेवा हीच ईश्वर सेवा. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किट वाटप. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा.
आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने 60 वर्षापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेचं एक छोटंसं रोपटं आपल्या महाराष्ट्रामध्ये लावलं होतं. आज त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन भव्य असा नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेना झालेला आहे. आणि आजच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप केलेलं आहे. आज सर्व शिवसैनिकांना, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक आज वर्धापन दिवस मनवतायत. आम्ही शिंदखेडा तालुक्यामध्ये युवा सेना असेल, आमची ज्येष्ठ शिवसेना असेल, सर्वच शिवसैनिक मोठ्या उत्साहामध्ये आपल्या शिंदखेडा शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि त्यानिमित्ताने आम्ही आज हा एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता. सर्वांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.